वित्त विभागाच्या 27 मार्च 2026च्या एका परिपत्रकानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांना माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयकाच्या अगोदर KYC पूर्ण करण्याच्या सूचना या देण्यात आल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर 23 एप्रिल 2026चा वित्त विभागाचा हा शासन निर्णय मुदतवाढ देण्याच्या संदर्भातला आहे। या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण वेतनाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची माहिती वित्त विभागाच्या 23 एप्रिल 2026च्या या शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारच्या विविध शासन निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। आता आपण जाणून घेऊया हे शासनाचं परिपत्रक काय आहे ते। वाचा 1, येथील परिपत्रकान्वये सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि अद्याप काही प्रशासकीय विभागाकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे मे 2026 देय जून 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे। मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालये, संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू राहील। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संगणक सांकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता। संगणक सांकेतांक क्रमांक आणि संकेतस्थळ आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे। वित्त विभागाचा हा 23 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे। प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।